नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर। पहा, फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जर तुम्हाला आलेला नसेल तर हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत पहा। त्यासोबतच चॅनलवर पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशीच महत्त्वपूर्ण माहिती, विशेष करून महिलांसाठी वेगवेगळ्या योजनांची माहिती आपण आपल्या चॅनलवर पाहणार आहोत। त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा। सोबतच पहिल्यांदा व्हिडिओवर आला असाल तर व्हिडिओला लाईक पण करायचे आहे। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट, फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याला वाटपाला सुरुवात झालेली आहे। पहा, महिला व बाल विकास विभागाच्या प्रमुख आदितीताई तटकरे यांनी सुद्धा ऑफिशियल पोस्ट करत माहिती दिलेली होती। 2 ते 3 दिवसामध्ये सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये निधी जमा केला जाणार आहे। जवळपास ही प्रोसेस 27 तारखेपासून सुरू झालेली आहे। 27, 28, 29 म्हणजे प्रत्यक्ष पैसे जे आहेत ते लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत। पण आणखीनही तुम्हाला पैसे आले नसतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे। पहा, लाडकी बहीण योजनेची KYC दुरुस्त करण्यासाठी 31 मार्च शेवटची तारीख आहे। पुन्हा तुम्हाला डबल संधी मिळणार नाही। एकदा संधी मिळालेली आहे। ज्या बहिणींचा हप्ता बंद झालेला आहे अशा बहिणींना पुन्हा एकदा योजनेचा लाभ वितरित केला जाणार आहे, योजनेमध्ये सामावून घेतलं जाणार आहे। त्यासाठी KYC दुरुस्त करणं आवश्यक आहे। KYC दुरुस्त करण्यासाठी 31 मार्च शेवटची तारीख आहे। अगदी काही तास उरलेले आहेत असं आपण म्हणू शकतो। एप्रिल महिन्याचा हप्ता आला नसेल तर KYC तात्काळ दुरुस्त करून घ्या। जर तुमचं दुरुस्तीच्या यादीत नाव असेल तर तुम्हाला पैसे मिळून जातील। पहा, राज्य सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना KYC दुरुस्त करण्याची संधी उपलब्ध करून दिलेली आहे आणि KYC दुरुस्त करायला काहीच तास उरलेले आहेत, काहीच वेळ बाकी आहे। त्यामुळे लवकरात लवकर तुमची KYC दुरुस्त करून घ्या आणि इथून पुढे लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरळीतरित्या चालू ठेवा।